नेत्यांची हौस, शहरांमध्ये होर्डिंग्सचा पाऊस. ठाण्यात धावत्या बाईकवर होर्डिंग पडलं. नेत्यांचे होर्डिंग्स नागरिकांच्या जीवावर उठले. पाहिलं ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जिथं रोज हजारो गाड्या धावतात, त्याच हायवेवर तिन्हात नाका परिसरातील फुटओव्हर ब्रिजवर लावलेलं होर्डिंग अचानक खाली पडलं आणि एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर आपटलं. मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणून हा बाईक स्वार थोडक्यात बचावला. ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे, पण या दुचाकीस्वारावर असा प्रसंग आला तो शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या वाढदिवसाच्या होर्डिंग्समुळे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेचे फोटो लावून हा बॅनर सुनील चौधरींच्या कार्यकर्त्यांनी इथं लावला होता. केवळ आणि केवळ शिंदेंसमोर चंपोगिरी करण्यासाठी, त्यांच्या सेनेचं लक्ष वेधून घेण्यासाठी लावलेलं हे होर्डिंग ठाणेकरांच्याच जीवावर बेतलं असतं. 2 वर्षांपूर्वी वादळी वाऱ्यात मुंबईतल्या घाटकोपर हायवेवर होर्डिंग कोसळलं आणि 18 लोक मारली गेली. 80 लोक गंभीर जखमी झाली होती. इतकी मोठी घटना घडूनही निष्पाप लोकांच्या जीवाचं या स्वयंघोषित नेत्यांना कसं काही वाटत नाही. हे बॅनर पडल्यानंतर या चमको नेत्यानं सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडिओ टाकला. माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली. ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. ऐकलं हा काय म्हणतोय? यापुढे बॅनर लावताना सुरक्षेची आणि योग्य ती काळजी घेतली जाईल. अरे पण ठाण्याला विद्रूप करायचा ठेका या फुटकळ नेत्यांना कोणी दिला? त्यामुळे ठाणेकरांनी या बॅनरबाजी विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीएमसीनी पण त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की कोणाकडे परमिशन आहे नाहीये. कार्यकर्त्याने पण परमिशन घेऊन बॅनरबाजी केली पाहिजे. फक्त स्वतःचं नाव पुढे करण्यासाठी ही बॅनरबाजी नाही केली पाहिजे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आता ही दुर्घटना झाल्यानंतर जाग झालेल्या महापालिकेनं कारवाईचा सूर आवळलाय. जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावरही कारवाई 100% केली पाहिजे आणि याबद्दल महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. पण ते बॅनर कुठलीही पूर्वकल्पना न घेता, महापालिकेचे परमिशन न घेता जे लोक लावत आहेत ते फार चुकीचं आहे. पण त्याच्यावरती लावणाऱ्यावरती हा गुन्हा झाला पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा लावला असेल तर आपली जे अतिक्रमण विभाग असेल किंवा जाहीर विभागाने ते तात्काळ काढले पाहिजेत. संबंधित लोकांना नोटीस दिली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अनधिकृत बॅनरबाजी विरोधात महाराष्ट्र शहर विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा आहे. तसंच होर्डिंग्सच्या बाबत उच्च न्यायालयानंही कठोर निर्देश दिले आहेत. मात्र कोर्टाच्या या आदेशाला कार्यकर्ते मंडळी थेट केराची टोपली दाखवतात आणि नेतेही आपल्या कार्यकर्त्यांच्या या जीवघेण्या कृत्यांकडे कानाडोळा करतात. आणि ठाण्यातही नेमकं हेच घडलंय. त्यामुळे काही गंभीर सवालही उपस्थित झाले. चमको नेत्याचं बॅनर अनधिकृत होतं तर ते इतके दिवस कसं राहिले? महापालिका आणि नोडल कमिटीचं या बॅनरवर लक्ष नव्हतं का? लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या चमको नेत्यावर कारवाई होणार का? ठाणेच काय, सर्वच शहरांमध्ये सध्या स्वयंघोषित कार्यसम्राट, लोकनेते, जननायक, किंग मेकर आणि जनतेच्या कैवाऱ्यांची कमी नाहीये. ठाण्यात शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर प्रत्येक गल्लीत किमान डझनभर तरी नेते तयार झालेत. मग वाढदिवस, जयंत्या, पुण्यतिथ्या आणि त्यांचे धडाधड बॅनर. शहर विद्रूप होत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, पण याचं कुणालाच सोयर सुतत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.